हॅलो, माझं नाव आहान विनीत याज्ञिक. मी मिलेनियम नॅशनल स्कूलमध्ये शिकतो. मी चौथीत शिकतो. मी आज मी आज तेनालीरामन आणि राजा कृष्णदेवराया ते कसे भेटले, आज मी गोष्ट सांगणार. एक दिवशी तेनालीरामन कृष्णदेवरायाला भेटायला गेला गेला आणि आणि थोड्या वेळाने त्यांनी अ, त्यांनी दरबाराजवळ पोचला. पण दारापाशी दोन रक्षक रक्षक थांबले होते. ते म्हणले, ए तू कोण आहेस, तुझं काम काय इथे? तर मग तेनालीरामन एक शांत शांत आवाजात म्हणला, मी तेनालीरामन, मी खूप लांबून आलोय. कृष्णदेवराय मला चांगले चांगले भेटवस्तू देणार. मी काय सांगतो, तू मला आज सोडलंस ना, तर मी तुला ते भेटवस्तू मिळणार तिथले निम्मे देतो. आणि मग ते रक्षकला वाटतात, अरे आपल्याला किती छान भेटवस्तू मिळू शकतात, म्हणून त्याला तेनालीरामनला आत सोडतात. पण काय होणार, त्या आतल्या दाराला पण रक्षकच आहेत. तर तोच तेनालीरामन तेच म्हणून मला ते काय भेटवस्तू ना मिळेल, मी तिथलं तेवढं निम्मे देतो. आणि मग आणि मग तेव्हा ते दार उघडतात ना, तेव्हा तो जोरात पळतो आतमध्ये कृष्णदेवरायासोबत. आणि मग कृष्णदेवरायाला खूप राग येतो. त्याला वाटतं, हे हा कोण हा कोण आहे धावत येणं असा. तर मग त्यांनी त्यांनी त्या रक्षकला बोलवले आणि त्यांना म्हणलं, ह्या माणसाला 50 फटकेची शिक्षा द्या. तर तेनालीरामन म्हणतो, राजा, मी हे हे शिक्षा घेऊ शकत नाही. तर मग रागात कृष्णदेवराया म्हणतो, का नाही घेऊ शकत? तर मग तेनालीरामन म्हणतो, अरे कारण तिथे ते रक्षक आहेत ना दारापाशी, ते मला आत सोडले आणि मी म्हणलं मला ते काय मिळणार, तिथले निम्मे देतो तुला. तर मग हे ऐकून कृष्णदेवरायाला दोन गोष्टी कळले. एक म्हणजे की तेनालीरामन खूप हुशार आहे आणि त्याला दा काय? आणि आणि रक्षक त्याचे चांगलेच नाहीयेत. म्हणून त्यांनी त्या रक्षकाला बोलवलं आतमध्ये आणि त्या त्यांना म्हणलं, आता तुझी शिक्षा आहे 50 फटक्याची. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या नालीरामांना खूप चांगले भेटवस्तू दिले, चांगले कपडे आणि सगळे. आणि मग आणि मग आणि त्याला दरबारात एक जागा पण दिली. धन्यवाद आहे. मी 7 वर्षाचा आहे. मी मिलेनियम नॅशनल स्कूलला जातो. दौडत दौडत बाळ शिवाजी घोड्यावरनी आला. सह्याद्रीच्या सवंगड्याने मुरगा त्याला गेला. दौडत दौडत बाळ शिवाजी घोड्यावरनी आला. सह्याद्रीच्या सवंगड्याने मुरगा त्याला गेला. देवचराचे पांघर दिपले, चंद्र सूर्य अन तारे. शिवरायाच्या पराक्रमाचे वाहू लागले वारे. दौडत दौडत बाळ शिवाजी घोड्यावरनी आला. सह्याद्रीच्या सवंगड्याने मुजरा त्याला केला. नको गुलामी परक्यांची अन लाचारीचे जगणे. शपथ घेतली जगदंबेची जिजाऊच्या पुत्राने. दौडत दौडत बाळ शिवाजी घोड्यावरनी आला. सह्याद्रीच्या सवंगड्या मुजरा त्याला गेला. मुजरा त्याला गेला. धन्यवाद. माझं नाव ऋतुजा बापट आहे. मी इयत्ता 7वीत शिकते. माझ्या शाळेचं नाव लोकसेवा ई स्कूल आहे आणि मी माझ्या आईकडे गाणं शिकते. माझं नाव गार्गी बापट आहे.
मी इयत्ता तिसरी शिकते. माझ्या शाळेचं नाव आहे लोकसेवा हायस्कूल आणि माझी आई मला शिकवते. राम 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 नाम तारकम् राम 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 तारकम् राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् राम 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 नाम तारकम् राम 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 नाम तारकम् राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् जानकी मनोहरम् सर्वलोकनायकम् जानकी मनोहरम् सर्वलोकनायकम् जानकी मनोहरम् सर्वलोकनायकम् जानकी मनोहरम् सर्वलोकनायकम् शङ्करादिसेव्यमान पुण्यनाम कीर्तनम् शङ्करादिसेव्यमान पुण्यनाम कीर्तनम् शङ्करादिसेव्यमान पुण्यनाम कीर्तनम् राम 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 नाम तारकम् राम 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 नाम तारकम् राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् वीरशूरवन्दितम् रावणादिनाशकम् वीरशूरवन्दितम् रावणादिनाशकम् वीरशूरवन्दितम् रावणादिनाशकम् वीरशूरवन्दितम् रावणादिनाशकम् आञ्जनेय जीवनाम राजमन्त्ररूपकम् आञ्जनेय जीवनाम राजमन्त्ररूपकम् आञ्जनेय जीवनाम राजमन्त्ररूपकम् आञ्जनेय जीवनाम राजमन्त्ररूपकम् राम 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 नाम तारकम् राम 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 नाम तारकम् राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् राम 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 नाम तारकम् राम 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 नाम तारकम् राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् जानकी मनोहरम् सर्वलोकनायकम् जानकी मनोहरम् सर्वलोकनायकम् जानकी मनोहरम् सर्वलोकनायकम् जानकी मनोहरम् सर्वलोकनायकम् शङ्करादिसेव्यमान पुण्यनाम कीर्तनम् शङ्करादिसेव्यमान पुण्यनाम कीर्तनम् शङ्करादिसेव्यमान राम 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 नाम तारकम् राम 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 नाम तारकम् राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् राम 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 नाम तारकम् राम 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 तारकम् राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् वीरशूरवन्दितम् रावणादिनायकम् वीरशूरवन्दितम्
रावणादिनाशकं वीरशूरवन्दितं रावणादिनाशकं वीरशूरवन्दितं रावणादिनाशकम् आञ्जनेय दीपनाम राजमित्ररूपकम् आञ्जनेय दीपनाम राजमित्ररूपकम् आञ्जनेय दीपनाम राजमित्ररूपकम् आञ्जनेय दीपनाम राजमित्ररूपकम् राम 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 नाम तारकम् रामकृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् राम 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 नाम तारकम् रामकृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् रामकृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् रामकृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् रामकृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् हरि ओम. थँक्यू. येस, आर्य मी स्लाइड शेअर करतो माझ्या साईडनी, तू बघ. आणि मोस्टली तरी तू म्हटलास ना तसा सिक्वेन्स आहे. ओके, जस्ट एक मला नाही 1 मिनिट दे. आणि मग आणि तू सांग मला, म्हणजे मी थोडस हे करतो पुढे मागे, आय कॅन ऍडजस्ट. हो. हा, ऑल राईट. येस, सांग तू. नमस्कार, माझं नाव आर्य कुलकर्णी आहे. मी 6वी इयत्तेत शिकतो. माझ्या शाळेचं नाव आहे सेंट विन्सेंट हायस्कूल. मी आज तुम्हाला भारताचा इतिहास सांगणार आहे. भारताच्या झेंड्याबद्दल. भारतीय तिरंग्याचा इतिहास. भारताचा पहिला राष्ट्रीय ध्वज 7 ऑगस्ट 1903 साली कलकत्त्यात होस्ट केला होता. 22 जुलै 1947 रोजी तिरंग्याला नॅशनल फ्लॅग म्हणून मान्यता मिळाली. हा पहिला तिरंगा पिंगळी वेंकय्या यांनी तयार केला होता. 15 ऑगस्ट 1941 ला भारत स्वतंत्र झाला. 1947. अशोक चक्र हे भारताचे एक राष्ट्रीय चिन्ह आहे. अशोक चक्र हे धर्म चक्राचे प्रतीक आहे. अशोक चक्राचे 24 काटे आहेत. भारताचा ध्वज हा राष्ट्रीय अभिमानाचा प्रतीक आहे. भारताच्या ध्वजातील रंगांचे अर्थ. भारताच्या ध्वजातील केसरी रंग शौर्य आणि त्याग. पांढरा रंग शांती आणि सत्य. हिरवा रंग सुजलाम सुफलाम आणि ऐश्वर्या. हरिओम. वा, एकदम मस्त. वल्लरी, एकच मिनिट. मी आता आर्यने एवढं छान सांगितलंच आहे ना, तर त्याच्यामध्ये आर्याची माहिती देत होता ते हे पिंगळी व्यंकय्या म्हणून होते, ज्यांनी डिझाईन केलं आपला फ्लॅग. आणि जो फायनल फ्लॅग तुम्हाला दिसतो इथे ना, जे आर्यने सांगितलं 1947, म्हणजे आता जो आपला इंडियाचा फ्लॅग म्हणून आपण सर्वत्र तो फ्लॅग होइस्ट करतो. आणि या झेंड्याची एक गंमत आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे 2-3 लोक आहेत. कदाचित मी शेवटचा जो आशुतोष मुखर्जींचा जो भाग आहे ना, तो आज आपण स्किप करूया. तो मी पुढच्या केंद्रात किंवा त्याच्या पुढच्या केंद्रात घेईन, म्हणजे आता आपल्याला एवढा वेळ मिळेल असं नाहीये. पण गंमत थोडीशी फ्लॅग बद्दल एवढं छान आर्यनी कव्हर केलं. त्याच्यामध्ये अशोक चक्र सांगितलंच त्यांनी, की अशोक चक्राचा सिग्निफिकन्स काय आहे, आणि त्याबरोबर त्यांनी वेगवेगळ्या कलर्सचा पण सांगितलं. तर आता थोडस जे इव्हॉल्व्ह झालंय आपला फ्लॅग, हा किती जणांना माहिती आहे का माहिती नाही. ह्याच्यात 2 एकदम जबरदस्त लोक आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे
हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. एक तर स्वातंत्र्यवीर सावरकर, जर इथे बघितलं वरचा फोटो तर, आणि खाली त्यांना डॉटर ऑफ इंडिया असं म्हटलं गेलंय, तर त्या म्हणजे मॅडम भिकाजी कामा. तर 1907 म्हणजे सेकंड फ्लॅग ऍक्च्युली होता हा आपला. आणि तसं बघायला गेलं तर स्वातंत्र्य चळवळीतला बऱ्यापैकी पहिलाच म्हणजे ब्रिटिशांविरुद्धचा. तर तो जो फ्लॅग होता इट वॉज डिझाईन्ड बाय स्वातंत्र्यवीर सावरकर, आणि मॅडम भिकाजी कामा पण इन्व्हॉल्ड होत्या त्याच्यामध्ये. आणि ह्यांनी आणि अजून काही क्रांतिकारक होते, तर त्यांनी तो ऍक्च्युली मॅडम भिकाजी कामा त्या काळामध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये यांची सगळी मोठी स्वातंत्र्य चळवळ चालली होती. बघा बरं का, ब्रिटिशर्स आपल्यावर राज्य करतायत, आपल्या लोकांना त्रास देत आहेत, तर स्वातंत्र्यवीर सावरकर इंडियामधनं कुठे गेले? ब्रिटनमध्येच गेले, तिथे लंडनमध्ये गेले. तिथे इंडिया हाऊस नावाची एक जागा होती, त्या ठिकाणी राहून हे सगळे क्रांतिकारक एकत्र गोळा केले त्यांनी. आणि आपल्या इंडियामध्ये चाललेला सगळा जो मोठा प्रॉब्लेम होता, ह्या ब्रिटिशांचे जे अत्याचार होते त्यांच्या विरोधात सगळ्या इंटरनॅशनल स्टेजमध्ये वेगवेगळ्या राष्ट्रांना कळलं पाहिजे आणि तिकडनं मदत आली पाहिजे, म्हणून भारताचं रिप्रेझेंटेशन करायचं याच्यासाठी म्हणून मॅडम भिकाजी कामा ज्या होत्या त्यांना हा स्वतंत्र भारताचा फ्लॅग देऊन त्या ठिकाणी जर्मनीमध्ये पाठवलं होतं. आणि तिथे म्हणजे बर्लिनमध्ये ही कॉन्फरन्स भरली होती, सगळ्या देशाचे प्रतिनिधी आणि वेगवेगळे नेते आले होते. आणि त्या ठिकाणी मॅडम कामांनी हे सगळं तिथे म्हणजे जय हिंद आणि अशा पद्धतीचे नारे देऊन हा भारताचा स्वतंत्र म्हणजे स्वातंत्र्यासाठी इंटरनॅशनल स्टेजवरती लढा दिला होता. आणि जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एवढं मोठं राष्ट्रकार्य केलं, तसं तुम्हाला या फोटोमध्ये दिसतात का? कोण ओळखीचे आहेत का याच्यामध्ये? तुम्हाला कदाचित नाव माहिती असेल यांचं. तर तुम्हाला जे दिसतंय खाली तिथे नाव लिहिलंय बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस. तर यांनी कुठली आर्मी सेटअप केली होती? आझाद हिंद फौज. हे जे जय हिंद आपण जे नारा देतो ना, तर तो नेताजींनी सर्व आपल्या भारतीयांना दिला होता. आणि ते असं म्हणायचे, सर्वांना आवाहन केलं होतं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. आणि इंडियन नॅशनल आर्मी म्हणून त्यांनी म्हणजेच आझाद हिंद फौज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जगभरातून गोळा केली होती. आणि तुम्ही जर इथे वरती वाचलं ना, इथे लिहिलंय बघा, आपल्याला ही जागा पण माहिती नाहीये, पण कधी जर मणिपूरला जायचा तुमचा योग आला तर नक्की ह्या जागेला तुम्ही भेट द्या. तर तिथे मोईरांग नावाची ती जागा आहे मणिपूरमध्ये. त्या मोईरांग जागेवरती यांनी खूप युद्ध लढले, जबरदस्त युद्ध लढले. आणि तिकडनं फर्स्ट म्हणजे इंडियाचा जो भाग त्यांनी त्याला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं होतं तो मणिपूरचा भाग होता. आणि त्या ठिकाणी कोहिमा म्हणून अजून एक भाग होता, तर मणिपूर आसाम ह्या ठिकाणी आणि नागालँडचा भाग होता एक. तर त्या ठिकाणी इंडियन नॅशनल आर्मी ऍक्च्युली डिफिटेड द ब्रिटिशर्स विथ द हेल्प ऑफ जॅपनीज फोर्सेस आणि जर्मन फोर्सेस. आणि तिकडनं हा आझाद हिंद फौजेचा असा जो तुम्हाला दिसतोय ना, तो झेंडा त्या ठिकाणी हॉइस्ट करण्यात आला होता. सो इट वॉज द फर्स्ट फ्लॅग टू बी हॉइस्टेड इन फ्री इंडिया विच वॉज रूल्ड बाय ब्रिटिशर्स अक्रॉस द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द कंट्री. तर तो आपण विजय प्राप्त केला होता आपल्या नेताजींनी आणि त्यांच्या या सर्व आर्मीने. आणि त्याच्या आधीच्या जर थोड्या काळात गेलं तर आता आपण जे पुढे ऐकू ऍक्च्युली, तर तो तर आपल्याला माहितीये म्हणजे आपला भगवा झेंडा महाराजांचा होता. त्यामुळे भारताच्या इतिहासामध्ये अनेक झेंडे आहेत. आर्यांनी फार सुंदर कव्हर केलं, तर कंटेम्पररी फ्लॅग्स कव्हर केले त्यांनी. पण त्याच्या अलीकडच्या पण काळामध्ये अनेक झेंडे होऊन गेले. तो इतिहास आपण कधीतरी वेगळा बघूयात, पण फार सुंदर सुंदर आहे. आणि असा शौर्य आणि त्यागाचा जो रंग आहे आणि तो म्हणजे भगवा रंग. आणि म्हणून आपला सगळा जो असा आपल्याला आवडतो तो रंग. आणि सर्वत्र जसं महाराजांची शिवजयंती आता येईल काही दिवसांमध्ये, या सर्वत्र तुम्ही बघितलं तर जो पताबे हे केला जातो, हॉइस्ट केला जातो आणि सर्वत्र तो आपल्याला छान वाटतो, तो म्हणजे असा हा भगवा झेंडा. तर असे अनेक झेंडे होऊन गेले आणि त्या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे आले आणि खूप मोठा इतिहास आहे भारताला. त्यामुळे राम बाप्पाच्या काळापासनं अशी जी सूर्य पताका होती तेव्हापासनं खूप झेंडे आहेत. पण तो आपण भाग सावकाश बघूयात कधीतरी. छान, व्हेरी नाईस आर्य, सुंदर घेतला असा भाग.